भाषेसाठी राज्यासाठी सगळे भेद विसरून पक्ष नेता खुर्ची सत्ता सगळा मोह सगळा स्वार्थ सोडून राजकारणी एकत्र येतात हे दक्षिणेच्या राज्यात आपण पाहत आलो। त्याची छोटी झलक आपल्या महाराष्ट्रात मीरा रोडच्या मनसे आंदोलनावेळी पाहायला मिळाली। सत्ताधारी पक्ष शिवसेनेचे नेते सरकारमधील मंत्री प्रताप सरनाईक मनसेच्या मोर्चात सहभागी व्हायला आले होते। मराठीच्या मुद्द्यावर अधिवेशन सोडून सरनाईकांनी मीरा रोडकडे धाव का घेतली याचा आढावा घेणारा हा स्पेशल रिपोर्ट पाहूया। मीरा भाईंदरचा परिसर मराठी वादाचा केंद्रबिंदू ठरला। व्यापाऱ्यांच्या मोर्चाला उत्तर देण्यासाठी मनसेने काढलेल्या मोर्चाला तुफान प्रतिसाद मिळाला। शिंदेंच्या शिवसेनेचे मंत्री प्रताप सरनाईक इथले आमदार, हा परिसर त्यांच्या ओवळा माजीवाडा मतदारसंघात येतो, त्यामुळे मोर्चाच्या ठिकाणी जाणारच असा हट्ट मंत्री प्रताप सरनाईक यांनी केला। मराठा एकीकरण समितीची लोक सगळे मराठी बांधव जर मीरा भाईंदर शहरातील मोर्चा काढत असतील तर त्या मोर्चाला सुद्धा जर तुम्हाला परवानगी देता येत नसेल तर शांतताप्रिय मार्गाने त्यांना करू द्या। पण रात्री बेरात्री कोणाच्याही घरात घुसून कार्यकर्त्यांना अटक करायची, अरेस्ट करायचे, त्यांना नोटिसेस काढायच्या, हे चुकीचं आहे। महायुतीचं सरकार आहे। आम्हाला गृह खात्यानं तर अशा प्रकारचे इन्स्ट्रक्शन पोलीस खात्याला बिलकुल दिलेलं नाही। असं असताना जर शहरातील वातावरण खराब करत असतील तर कुठल्या तरी एखाद्या राजकीय पक्षाला किंवा नेत्याला फायदा व्हावा यासाठी पोलीस हे कारवाई करतायत का असा प्रश्न सुद्धा निर्माण होतो। अधिवेशन सोडून सरकारमधील एक मंत्रीच विरोधकांच्या मोर्चात जाण्यासाठी निघाला। प्रताप सरनाईक मीरा रोडला पोहोचले खरे, पण तिथे त्यांना आंदोलकांनी अक्षरशः हुसकावून लावलं। मोर्चेकरांनी सरनाईकांविरोधात घोषणाबाजी केली। अखेर लोकांच्या रेट्यापुढे माघार घेत प्रताप सरनाईक परत निघून गेले। मराठी एकीकरण समितीच्या कार्यकर्त्यांनी तो मोर्चाचं आयोजन केलं होतं। एकीकडे कुठल्याही पक्षाचा त्याच्यामध्ये नव्हतं, काहीतरी कुठल्या तरी राजकीय पक्षाचे नेते मंडळी त्यामध्ये सहभागी झाले होते। परंतु ज्या पद्धतीनं पोलीस दादागिरी आणि गुंडगिरी करतायत ती गुंडगिरी आणि दादागिरी प्रताप सरनाईक सहन करणार नाही। मंत्र्यांना मी त्या प्रकाश गायकवाडांच्या विरोधामध्ये तक्रार केलेली आहे आणि मुख्यमंत्री पण पोलिसांवर खूप नाराज आहेत। सरनाईकांना मिळालेल्या वागणुकीवर ठाकरेंच्या राजन विचारेंनी शेरेबाजी केली, मात्र मोर्चाचे आयोजक मनसे नेते अविनाश जाधव यांनी नाराजी व्यक्त केली। जर बघितलं असेल की आज मोठ्या संख्येने या ठिकाणी सकाळपासून धरपकड चालू असताना सुद्धा आता मग एक महाशय इथे येऊन गेले। प्रताप सरनाईकांच्या बाबतीत इथे जे झालं ते योग्य नाहीये, कारण तो ज्या वेळेला इथे आला त्यावेळेला मराठी माणूस म्हणून आला होता। मागच्या 2 दिवसापासून मला त्यांचे स्टेटमेंट आवडत नव्हते, पण आज सकाळपासून त्या मराठी माणसाला का नाही मोर्चा काढून दिला याच्या बाबतीमध्ये ते बोलत होते। सो जर एखादा माणूस मराठी माणूस म्हणून जर एखादा मोर्चात येत होती, कारण मी त्यांची टीव्हीवर एक बाईट ऐकली, त्यात ते म्हणाले की मी आमदार आणि मंत्रीची चादर बाजूला काढून मराठी म्हणून इथे आलेलो आहे। तो मला असं वाटतं की जर एखादा मराठी माणूस आपल्या सोबत येत असेल तर त्याला प्रेमाने घेतलं पाहिजे। मनसेच्या मोर्चावरून सत्ताधारी शिवसेनेतच संभ्रम आहे का असा प्रश्न निर्माण झाला, कारण एक मंत्री प्रताप सरनाईक परवानगी न देणाऱ्या पोलिसांवर ताशेरे ओढत होते, तर गृहराज्यमंत्री योगेश कदम व्यापाऱ्यांच्या मोर्चालाही परवानगी नव्हती हे सांगत होते। विरोधकांनीही शिवसेनेमधील या समन्वयाच्या अभावाकडे लक्ष वेधलं। प्रताप सरनाईकांच्या भूमिकेवरून सरकारलाही प्रश्न विचारले। पायाखालची वाळू घसरते म्हणून आता माननीय मंत्री प्रताप सरनाईकांना पण त्या मोर्चामध्ये सामील व्हावं लागतंय आणि तेच त्यांच्या सरकारला घरचा आहेर देत आहेत की बाबा हे डीसीपीने असं केलं तसं केलं। अरे सरकार तुमचाच ना, मग कालपर्यंत तुम्ही झोपला होता का? आज तुम्ही सांगताय की आम्ही पण रस्त्यावर उतरून हिंमत असेल तर मलाही अटक करून दाखवा। मग आमचाही प्रश्न आहे, मंत्र्यांना काय ते थांबवत आहेत आता सरकारने बघायला पाहिजे। म्हणजे राज्याचं गृहमंत्रालय पद राज्याच्या मुख्यमंत्र्यांकडे असताना मुख्यमंत्र्यांच्या मंत्रिमंडळातला एक मंत्री सरळ धमकी देतोय की मी रस्त्यावर उतरतो, मी बघीन। खात्याने सांगितलं नव्हतं सस्पेंड करा लगेच, गृह खात्याने सांगितलं नाही, सरकारने आदेश दिले नाही तर कसली वाट बघताय, करा सस्पेंड। सरकार आहे, सरकारने नाही सांगितलं ना करा सस्पेंड। प्रताप सरनाईकांनी मागणी करावी की सस्पेंड करून टाका सगळ्यांना, त्यांचा मतदारसंघ आहे, ते आज मंत्री आहेत त्या भागातले, करा सस्पेंड। अरे काय सांगता, पोलीस आहे ना, पोलीस स्टेशनच्या बाहेर सरकारला विचारल्याशिवाय पडत नाहीत।
काय सांगता आम्हाला? आम्ही काय आज आलो काय? आम्ही पण 45 वर्ष राजकारण करतो. गृह खात्याने आदेश दिले नव्हते होते, मग पोलीस कोणाच्या सांगण्यावर नाही करतायत? याचा अर्थ सरनाईक साहेब आज स्वतः कॅबिनेट मंत्री असून त्यांच्या मतदारसंघात काय चालू आहे हे देखील त्यांना कल्पना नसेल. म्हणजे काय अविनाश जाधव यांचं असं म्हणणं आहे का की बाबा अविनाश जाधवांनीच पोलिसांना सांगितलं आणि अटक करून घेतली? किती हास्यास्पद आहे हे सगळं. त्यामुळे स्वतःच पोलीस पाठवायचे, स्वतःच अटक करायची, रात्री 3:30ला अटक करायची आणि मग आता अंगाशी आल्यानंतर कुठेतरी झटकण्याचा केविळवाणा प्रयत्न हा प्रताप सरनाईक साहेब किंवा त्यांच्या सरकारकडनं होताना दिसत आहे. प्रताप सरनाईकांनी आपल्याच पक्षाच्या विरोधातच नाही तर सरकार विरोधातही भूमिका का घेतली ते पाहूया. मीरा भाईंदरमध्ये प्रताप सरनाईकांचा मोठा मतदार आहे. प्रताप सरनाईकांना 1,84,000 मतांपैकी 89,000 मतं ही मीरा भाईंदरमधून मिळाली आहे. सरनाईकांच्या प्रकल्पांसाठी देखील हा भाग महत्वाचा आहे. व्यापाऱ्यांचा मोठा मोर्चा निघतो, पण मराठी लोकांना मोर्चा काढू दिला नाही तर शिवसेनेचा मराठी मतदार नाराज होण्याची शक्यता आहे. हा मुद्दा ठाकरेंच्या शिवसेनेच्या पथ्यावर पडला असता. मराठी विरुद्ध अमराठी वाद चिघळला तर महानगरपालिकेची गणितं बिघडतील. मराठी मतदारांची नाराजी टाळण्यासाठी मोर्चात सहभागी होऊन पाठिंबा देण्याचा त्यांचा प्रयत्न होता. पोलीस आयुक्तांनी मोर्चाला परवानगी देऊ शकत नाही असं जेव्हा सांगितलं तेव्हा स्वतः प्रताप सरनाईक मोर्चात सहभागी झाले. आपल्या मतदारसंघात मराठीसाठी आंदोलन होत असताना सरनाईक मागे राहू शकले नाहीत. त्यांनी फक्त आपल्या पक्षाच्याच नाही तर आपल्याच सरकारच्या विरोधात भूमिका घेतली. मात्र त्यांना रोखण्यापेक्षा एकनाथ शिंदेंनीही त्यांचं समर्थन केलं आणि मुख्यमंत्र्यांनी सोयीस्कर दुर्लक्ष केलं. मराठी अमराठी वादाला महानगरपालिका निवडणुकीची आणि राजकारणाची किनार आहे असं म्हणतात ते यामुळेच. ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा.